नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे ज्ञानमुद्रा अकॅडमीच्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. तर पहा बघ, या ठिकाणी तलाठी भरती 2026 संदर्भात नवीन नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. दुपारीच ही नोटीस आली होती, मात्र त्यावर आपण व्हिडिओ बनवला नाही. त्याचं कारण म्हणजे काय, या नोटीसमध्ये जे काही GRचा उल्लेख केलेला आहे तो GR या ठिकाणी आपण डाउनलोड केलाय. म्हणजे फक्त नोटीसमधील माहिती न बघता त्यामध्ये ज्या गोष्टींचा उल्लेख आहे त्याची माहिती सुद्धा आपण इथे बघणार आहोत. त्यावरूनच आपल्याला पडताळणी करता येईल की नोटीस खरी आहे किंवा खोटी आहे. त्यानंतर जिल्ह्यानुसार किंवा विभागानुसार तलाठीच्या जागा किती आहेत त्याची सुद्धा माहिती GR मध्ये त्यांनी दिलेली आहे, ती सुद्धा आपण इथे जाणून घेणार आहोत. चला तर स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की इथे तुम्हाला जेन्युइन अपडेट मिळत असतात. अपडेट थोडी लेट मिळेल, पण योग्य ती अपडेटच या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. चला तर मग स्टार्ट करूया आजच्या व्हिडिओला. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, ही नोटीस दुपारी आली होती. आल्याबरोबर मी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे. जे जे विद्यार्थी ऑलरेडी टेलिग्रामला जॉईन असतील त्यांनी ही नोटीस पाहिलेलीच आहे. पण ज्या विद्यार्थ्यांनी आपला टेलिग्रामचा ग्रुप अजूनपर्यंत जॉईन केलेला नसेल तर ते जॉईन करू शकता. तिथे आपण तलाठी भरतीचे जे काही मागील झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत किंवा क्वेश्चन आहेत ते सुद्धा डेली बेसिसवर टाकत असतो. तिथे तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये सॉल्व्ह करू शकता. आता पहा, नोटीसमध्ये जर आपण पाहिलं तर सुरुवातीला महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग असा उल्लेख या ठिकाणी आहे. 30 एप्रिल 2026 ची ही नोटीस आहे. नंतर यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रति सर्व विभागीय आयुक्त, सर्व जिल्हाधिकारी असा याचा प्रति यांच्याविषयी ही नोटीस काढलेली आहे. विषय जर आपण पाहिला तर ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता मागणी पत्र शासनास सादर करण्याच्या बाबतीत. महोदय, शासन निर्णय महसूल व वन विभाग 2/4/2026 म्हणजे सर्वात मोठा उल्लेख यांनी कशाचा केलाय, तो म्हणजे 2/4/2026 चा शासन निर्णय. 2 एप्रिल 2026 ला जो काही शासनाचा GR आलेला होता त्याचा उल्लेख या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की महसूल विभागाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे आणि सदर सुधारित आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरिता बिंदू नामावली मागासवर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी आणि त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्याकरिता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दिनांक 8/5/2026 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करण्यात यावे ही विनंती. यावरून आपल्याला काय गोष्टी लक्षात येतात? एक म्हणजे GRचा उल्लेख आहे, ज्यामध्ये सुधारित आकृतीबंध शासनाकडून निर्णय घेण्यात आलेला होता त्या संदर्भात. दुसरं म्हणजे की ह्या ज्या काही जागा आहेत त्या MPSC कडे सादर करावयाच्या आहेत. म्हणजे साधारणतः या नोटीसवरून असं स्पष्ट होते की जो नवीन आकृतीबंध आहे त्यानुसार येणारी जी भरती आपली राहील ती MPSC कडे जाऊ शकते. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की ही नोटीस खरी आहे किंवा खोटी आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्या तरी या नोटीसबाबत जो काही महसूल व वन विभागाची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन मी पडताळणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण तरी देखील मला अजूनपर्यंत त्या वेबसाईटवर नोटीस आढळलेली नाही. तुम्ही सुद्धा त्या वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. तुम्हाला आढळली का तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून पुन्हा त्याबद्दल माहिती द्या. नक्कीच आपण ती कमेंट ही पिन करू किंवा या संदर्भात आणखी जर काही अपडेट आली तर ती सुद्धा तुम्हाला आपल्या ग्रुपला पाहायला मिळणार आहे. पण यामध्ये जो काही GRचा उल्लेख होता तो मात्र खरा आहे. GR कडे आता आपण जाऊया. जो काही 2 एप्रिल 2026 चा GR इथे त्यांनी सांगितलंय त्यामध्ये आहे तरी नेमकं काय ते आपण इथे बघणार आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी महसूल व वन विभागाकडून सुधारित आकृतीबंधाच्या मंजुरीबाबत इथे हा GR काढण्यात आलेला होता. GR ची तारीख आहे 2 एप्रिल 2026. तर 2 एप्रिलला हा GR आलेला होता आणि यामध्ये आपण थेट मुद्द्यावर येऊया. इथे तुम्ही पाहू शकता की राज्यातील 6ही म्हणजे 6 महसूल विभाग आहेत आपले. महसुली विभागातील महसूल यंत्रणेतील सर्व कार्यालयातील विविध संवर्गातील पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतीबंध निश्चित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्यानुसार आता शासनाने खालीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे. म्हणजे निर्णय या ठिकाणी 2 एप्रिल 2026 ला झालेला आहे सुधारित आकृतीबंधाच्या संदर्भात. आणि ज्या काही सुधारित आकृतीबंधामध्ये जागा आहे त्याच आपल्याला आगामी काळात जी काही भरती होणार आहे, मग ती तलाठीची असो किंवा इतर कोणत्या पदांची असो, त्यामध्ये नवीन भरतीमध्ये ज्या काही जागा राहतील त्या सुधारित आकृतीबंधानुसारच राहणार आहे. इथे जर आपण आता तलाठीचा विचार केला तर तलाठीसाठी थेट GR एकूण 43 पानांचा आहे. तर आपण 32व्या पानावर येणार आहोत. 32व्या पानामध्ये तलाठीची जी काही पदे आहेत त्या संदर्भात माहिती त्यांनी दिली, कारण की आपला जो व्हिडिओ आहे तो तलाठी भरती संदर्भात आहे. त्यामुळे आपण डायरेक्ट तलाठीचे जे काही पद आहेत किंवा जे काही रिक्त पदांचा तपशील आहे त्याची माहिती बघत आहोत. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण
32 म्हणजेच 32 पेज नंबरवर आलेलो आहोत. यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की राज्यातील महसूल विभागनिहाय मंडळ अधिकारी व तलाठी यांची संख्या दर्शवणारा विभागनिहाय तपशील, म्हणजे विभागानुसार एकूण जागा किती आहे त्याची माहिती इथे त्यांनी दिलेली आहे. प्रत्येक जिल्ह्यानुसार दिलेली आहे का? तर नाही, प्रत्येक जिल्ह्यानुसार नसून या ठिकाणी विभागानुसार सद्यस्थितीत अस्तित्वात असलेला किंवा जो काही शासनाने निर्णय घेतलेला आहे नवीन आकृतीबंधाचा, तो या ठिकाणी आपल्याला दिसतोय. सर्वात प्रथम जर तुम्ही पाहिलं तर विभाग आहे कोकण विभाग. कोकण विभागामध्ये एकूण 332 मंडळ अधिकाऱ्यांची पदे आहेत, तसेच 1995 ही तलाठीची पदे आहेत. नंतर पुढे जर तुम्ही पाहिलं पुणे विभाग तर 3146 तलाठी पदं आहेत. आता आपण थेट तलाठी पदं बघतोय. नंतर पहा पुढचा आहे नागपूर विभाग, एकूण 2149 एकूण पदे आहेत. नंतर जर पाहिलं आपण नाशिक विभाग तर इथे आपल्याला 2807 ही तलाठीची एकूण पदे मंजूर झालेली दिसतात. नंतर जर आपण पाहिलं तर अमरावती विभाग एकूण 2432 आणि नंतर छत्रपती संभाजीनगर विभाग एकूण 3218 अशी एकूण 15,747 पदांचा नवीन आकृतीबंध शासनाकडून मंजूर करण्यात आलेला आहे. तर यावरून तुम्हाला काय कल्पना येते की तुमच्या विभागामध्ये जागा किती आहेत. आता प्रश्न असा पडलाय विद्यार्थ्यांना की नेमकं ही भरती कोण घेणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सध्याचं आपण जे काही चित्र पाहिलं तर ही भरती जी आहे ती आपली MPSC कडे जाण्याची दाट शक्यता आहे. MPSCच आपली भरती ही कंडक्ट करू शकते, पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा म्हणजे काय की नेमक्या जागा येतील तरी किती. तर साधारणतः 2000च्या आसपास ही भरती होण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे काय, इथे जर तुम्ही एकूण जागा पाहिल्या तर 15,747 पदे ही मंजूर आहेत. जेवढी मंजूर आहेत तेवढी रिक्त असतील असं नाही. रिक्त पदांची माहिती इथे त्यांनी दिलेली नाही. सध्या जी काही पदसंख्या आपल्याला दिसते ती एकूण मंजूर पदसंख्या आहे. त्यापैकी 2023चा जर आपण विचार केला तर 14,000 पदे ही भरलेली होती. किती? 14,000च्या आसपास, 14,500 समथिंग पदे भरलेली होती. पण आता गेली 3 वर्ष 2023 भरती झालेली होती, आता 2026 सुरू आहे. तर यामध्ये नक्कीच काही पदं आणखी रिक्त झालेली आपल्याला दिसू शकतात. तर साधारणतः 2000च्या आसपास भरती येण्याची शक्यता आहे. म्हणजे पदं किती राहतील? 2000च्या आसपास. विभागानुसार जागा किती आहेत त्याची माहिती तुम्ही ऑलरेडी या तक्त्यामध्ये पाहू शकता. विभागानुसार किती जागा आहेत त्या. जिल्ह्यानुसार अजून माहिती आलेली नाही. काही जिल्ह्यांची माहिती समोर आलेली होती, ती आपण ऑलरेडी आपल्या टेलिग्राम ग्रुपला टाकलेली आहे. तिसरा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे काय की हा GR खरा आहे. GR जो आहे तो खरा आहे, मात्र जी नोटीस आहे त्याची अजूनपर्यंत पडताळणी झालेली नाही. तुम्ही सुद्धा ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन चेक करू शकता. पण एवढं मात्र निश्चित की लवकरच तलाठी भरती होणार आहे आणि त्यासाठी आपण तयार असणं गरजेचं आहे. फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण MCQ सुद्धा सुरू केलेले होते ग्रुपवर. पण आता मात्र MPSCने जर आपली परीक्षा घेतली तर त्यामध्ये सिलेबस काय राहील, पेपरचा पॅटर्न काय राहील ते अजून आयोगाने स्पष्ट केलेलं नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे की सिलेबस सांगा, पेपर पॅटर्न सांगा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, अजून त्यावर आयोगाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. ज्यावेळी सविस्तर सिलेबस आपल्या समोर येईल किंवा पेपर पॅटर्न आपल्या समोर येणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्याला तयारी करावी लागेल. सध्या तुम्ही सामान्य ज्ञान झालं किंवा गणित बुद्धिमत्ता झालं, इंग्रजी व्याकरण झालं, मराठी व्याकरण झालं, हे विषय करू शकता. आणि जर तुम्ही ते आतापासून विषय केले तर नक्कीच तुम्ही त्यावर हँड मिळवू शकता आणि नक्कीच तलाठी भरतीमध्ये येणाऱ्या भरतीमध्ये यश तुम्हाला मिळू शकते. याबद्दल तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर बिंदासपणे कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा. नेक्स्ट व्हिडिओ आपण त्यावर घेऊन येऊ. माहिती तुम्हाला कशी वाटली तेही सांगा. याबद्दल तुम्हाला जर आणखी काही इन्फॉर्मेशन असेल तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. आणि यावर्षी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरणार आहात तेही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूया आपण असेच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. नमस्कार.